शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली नाही तर रेल्वे धावू देणार नाही. बच्चू कडू. जिंतूरमधील भव्य शेतकरी परिषदेत सरकारवर कडाडून टीका. 1 जुलैचा इशारा. शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमुक्ती केली नाही तर 1 जुलैपासून रेल्वे धावू देणार नाही, असा थेट इशारा प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जिंतूर शहरातील दादा शरीफ चौक येथे आयोजित भव्य शेतकरी, शेतमजूर व दिव्यांग परिषदेत दिला. या परिषदेतून त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार शब्दात टीका केली. बच्चू कडू पुढे म्हणाले की आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत, मात्र या लढ्यात शेतकऱ्यांनी एकजुटीने आमच्यासोबत उभे राहिले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उसाला वेगवेगळा दर मिळतो. गुजरातमध्ये उसाला 4,700 रुपये दर मिळतो तर महाराष्ट्रात उसाला कमी दर मिळतो. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. गुजरातचा ऊस साखर देतो आणि महाराष्ट्राचा ऊस मीठ देतो का, असा सवाल उपस्थित करत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या साखर कारखान्यात उसाला 2,400 रुपये दर दिला जात असतानाही शेतकरी त्यांनाच निवडून देतात, अशी टीका त्यांनी केली. भाजप सरकारने कापूस, सोयाबीन, तूर, केळी यासह कोणत्याही शेतीमालाला योग्य भाव दिला नाही, असा आरोप करत बच्चू कडू म्हणाले की भाजप सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन वर आले नाही पाहिजे यासाठी आंदोलनावर कोट्यावधी रुपये खर्च करण्याचं ठरवलं आहे. भाजप हिंदूंना, काँग्रेस मुस्लिम व दलितांना हाताशी धरते. या राजकीय लढाईतून शेतकऱ्यांना बाहेर काढणं कठीण झालं आहे, असं म्हणत त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली. या परिषदेत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपकभाई केदार यांनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 31 जूनपर्यंत कर्जमुक्ती झाली नाही तर नागपूरचे आंदोलन ही फक्त झाकी असून पुढचे आंदोलन अधिक तीव्र असेल, असा इशारा त्यांनी दिला. चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने 1 लाख रुपये कर्ज घेतला असता त्यावर तब्बल 74 लाख रुपयांचे व्याज लावण्यात आलं. त्यामुळे त्या शेतकऱ्याला मूत्रपिंड विकावे लागले. तरीही राज्याचे मुख्यमंत्री साधं ट्विट करत नाहीत, अशी संतप्त टीका त्यांनी केली. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका करत शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. ही परिषद शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी व दिव्यांग यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. या परिषदेतून एलदरी धरणातून जिंतूर तालुक्यासाठी स्वतंत्र कालवा काढण्यात यावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून 7/12 कोरा करावा, करपरा, दुधना नदी तसेच तालुक्यातील ओढे नाल्यांचे सरळीकरण, रुंदीकरण आणि खोलीकरण करावे, 2020 पासून रखडलेला पीक विमा तात्काळ द्यावा, रानटी प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीवर तातडीची उपाययोजना करावी, तसेच पाटबंधारे विभागाने कालवे व चऱ्यांची दुरुस्ती करावी, अशा अनेक मागण्या मांडण्यात आल्या. या कार्यक्रमाला प्रशांत डिक्कर, रवींद्र इंगळे, माधुरी क्षीरसागर, प्राध्यापक प्रफुल्ल भोजने, अमृतदादा शिंदे, माणिक कदम, अच्युत रसाळ, शिवलिंग बोधने, अशोक हाके, विनोद भोळे, विश्वंभर गोरवे, बाळासाहेब आळणे, पांडुरंग लांडगे, लिंबाजी कचरे, हनुमान आमले, हेमचंद्र शिंदे, शरद चव्हाण, भागीरथ मिरासे, माधव दाभाडे, माधव खरात, सचिन राठोड, प्रसाद गोरे, ओंकार पवार, रामप्रसाद माघाडे, माऊली निर्वळ, रामकिसन घाटोळ, सोपान मोरे, रमाकांत गोरे, कृष्णा राऊत, दगडूबा वजीर, दीपक कास्टे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक कदम यांनी केलं. प्रास्ताविक इर्शाद पाशा, चांद पाशा पिंपरीकर यांनी मांडलं, तर आभार सचिन राठोड यांनी मानले. दुधगाव महसूल मंडळासह जिंतूर तालुक्यातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या परिषदेचे आयोजन दुधगाव महसूल मंडळ, जिंतूर तालुका शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. जो लुटा है उसके झंडे लेते हो दौड़ने वाले लोग यहाँ मिलते हैं. 70,000 का घोटाळा करणाऱ्यांचे बयान यार, त्याचे खोटे छापून मत देतात लोक. लाल वाटायला पाहिजे साल्यांना तुम्हाला. उसाचे भाव मी पाहतोय पश्चिम महाराष्ट्रात वेगळे आहे, इथं वेगळे आहे आणि गुजरात मध्ये 4,700 आहे. तिथला ऊस साखर देतो आणि अशोकराव चव्हाणांचा ऊसाचा कारखाना लाल वाटली पाहिजे. त्या अशोकराव चव्हाणाला सालाला तर राजेचा त्याचा कारखाना 2400 रुपये देतात. तू काय साला मीठ काढतो का? 2400 रुपये भाव. जो राज्याचा मुख्यमंत्री राहिला तो त्याचा भाव त्याच्या ऊसाच्या कारखान्यात 2400 रुपये भेटत
तरी साले शेतकरी त्याला मत मारत, याची खरं शरम वाटत. रक्त लाल आहे का नाही ते पाहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं. प्रश्न आणि तो मूत्रपिंड कुठं ऐकतो तर चीनला ऐकतो. मुख्यमंत्री एक ट्विट करत नाही, त्या ठिकाणी बच्चू भाऊ कडू धावून जातो आणि या देशाला आणि राज्याला सांगतो महाराष्ट्राची स्थिती काय. मूत्रपिंड का वाढू लागलाय? कंबोडिया चायनाला नेलं विमानात टाकून आणि त्याचा अवयव विकून आणला. 1,74,00,000 झाले कसे? अरे सावधान आतंकवादीच्या भूमिकेमध्ये त्यांचा बंदोबस्त हा सरकार करणार आहे की नाही? पण शेतकऱ्यांबद्दल यांना कसली आस्था नाही. शेतकऱ्यांची अवतार काढली जाते, शेतकऱ्यांची लायकी काढली जाते. निवडणुका आल्या, हे शेतकरी आम्ही 5,000 विकत घेऊ, 10,000 विकत घेऊ, 2,000 विकत घेऊ आणि विकण्याचं काम शेतकरी सुद्धा करतो. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. यांना निवडणुकीच्या काळात जर तुम्ही दणका दिला तर हे ठिकाण्यावाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही ठिकाण्यावर येत नाही. म्हणून हळूहळू आता अडाणी त्याला आधुनिक शेतकरी व्हायला लागला. अडाणी या ठिकाणी शेतकऱ्याच्या रूपामध्ये येणार आहे. आणि हे आहे आणलंय, अमुक आणलंय, ढमुक आणलंय, आधुनिक तंत्रज्ञान आणलंय आणि तोच असणारा येणारा भविष्यातला मोठा या ठिकाणचा शेतकरी होतोय का काय असा प्रश्न आम्हाला पडलाय. आमची कदर कोणा शेतकरी परिषद झालेली आहे. शेतकरी परिषदेला आपण उपस्थित होतात. जे अनुपस्थित शेतकरी आहेत आपण त्यांना काय आव्हान कराल? मला वाटतं अजून झेंडे घेऊन राहा घरीच. प्रत्येकानं आपापला झेंडा घेऊन पार्टीचा. तुमचा बाप रोज मरते त्याची कदर करू नका, पण नेत्याचा पोस्टर, नेत्यांचे झेंडे, पार्टीचे झेंडे घेऊन मला वाटतं मस्त घरी बसून राहा. अधिक रोजच्या 7 आत्महत्या होते, 7-8 त्या 15-20 झाल्या, मग पेट जा थोडेसे, मग उठ जा, एवढ्याच अपेक्षा आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये जिंतूरमध्ये शेतकरी संघटना असतील किंवा मग प्रहार असेल, प्रहारच्या वतीनं काही आपलं काही रणनीती आहे काही? मला वाटतं राजकारण हे मताशिवाय होत नाही आणि मतं देणारी व्यवस्था ही जाती धर्मावर गेलेली आहे, पैशावर गेली आहे. त्याच्यामुळे आमच्यासारख्या माणसाचं धाडस होणं फार कठीण आहे. प्रयत्न करू. 31 जून नंतर आपण अल्टिमेटम दिलेलं आहे. 1 जुलैला आमचं आंदोलन राहील. पूर्ण रेल्वे बंद करू. माणसं रुळावर दिसणार नाही, पण चाक धावणार नाही.